सोलापूरच्या दीर्घकालीन पाणीपुरवठ्यासाठी प्रस्तावित 1400 कोटी रुपयांच्या योजनेचा आढावा घेत प्रशासनाला अंतिम तांत्रिक आराखडा तातडीने सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। सोलापूर शहराच्या दीर्घकालीन पाणीपुरवठ्यासाठी प्रस्तावित 1478 कोटी रुपयांच्या योजनेचा आढावा मुख्यमंत्री यांचे सल्लागार तथा मित्राचे प्रमुख प्रवीणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला। बैठकीस महापौर विनायक कोंड्याल, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। बैठकीत अंतिम तांत्रिक आराखडा, जागतिक बँकेकडून प्रस्तावित कर्ज व निधी नियोजनाचा आढावा घेण्यात आला। प्रवीणसिंह परदेशी यांनी 20 जुलैपूर्वी अंतिम TPR शासनाकडे सादर करण्याचे निर्देश दिले। सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये निविदा प्रक्रिया सुरू करून प्रकल्प 2 ते 2.5 वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन असून यामुळे शहरातील पाणी वितरण व्यवस्थेचे आधुनिकीकरण होऊन सोलापूरकरांना शाश्वत व पुरेसा पाणी पुरवठा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे। महापौर विनायक कोंड्याल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेला गती मिळत असल्याचे सांगून प्रशासनाने सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण कराव्यात असे आवाहन केले।